दुसऱ्या चेंडू दरम्यान गोलंदाजी तयार आहे. हा चेंडू सुरेख आहे. पंचांगाचं अपील पूर्णपणे फेटाळून लावलं जात आहे. धावप्रगती धावसंख्या जर आपण पाहिली या ठिकाणी स्थिर आहे. धावप्रगती धावसंख्या 1 आहे. गोलंदाजीवरती तयार आहे. परत एकदा आपण पाहतोय या दरम्यान आपण पाहतोय चेंडू हलक्याकडे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पोहोचला जाईल कव्हरला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. तिथे क्षेत्ररक्षण सुरू केलं जाते आणि दरम्यानच्या काळामध्ये ठिकाणी धावफलक चौकाराच्या रूपाने वाढणार आहे. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवरती. स्वराज चौकाराच्या रूपाने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 5 धावा आहे. स्वराज आणि एका बाजूला आपण पाहतो गंधर्व ट्रान्सपोर्ट. 20 तारखेला या क्रिकेटच्या स्पर्धेला सुरुवात झाली. सातवा दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा आपल्याला जो पाहायला मिळतो आणि इथे या 7व्या दिवसामध्ये तिसऱ्या फेरीतील राऊंडला जी सुरुवात झालेली आहे आणि त्यातला असणारा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 5 वरती धावफलक. इथे झेल होऊ शकणारी धावबाची संधी असेल आणि फलंदाज बाद आहे. बिग विकेट. फलंदाज बाद. अमन बाद होताना पाहायला मिळालाय. अमनच्या रूपाने पहिला फलंदाज बाद. चांगली फिकी पाहायला मिळाली. यष्टिरक्षकाने क्विक चिरवणीच्या प्रमाणे लावला आणि पहिला धक्का अमनच्या रूपाने बसला गेलाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमनच्या जागेवरती आपल्याला पाहायला मिळेल. अझर. स्वराज आणि गंधर्व ट्रान्सपोर्ट ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जी पाहायला मिळते. जो संघ जिंकेल तो टॉप 12 मध्ये जाऊन पोहोचणार आहे. घ्या इथे हा चेंडू अगदी आपण पाहतोय बॉलला पोहोचलाय. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. धावाची संधी असेल आणि इथे 2 धावा आल्या आणि या 2 धावसंख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. संघाची धावसंख्या जी आहे या ठिकाणी 7 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या गरजे षटक संपले. धावसंख्या जी आहे ती या ठिकाणी 7 धावा. नवीन गोलंदाजी मार्फत कोण येणार आहे ते मात्र आपल्याला पाहायचंय. सात धावा इकडच्या मोबाईलमध्ये ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या गरजेचे षटक संपले. नवीन गोलंदाजी मार्फत आता अनिल क्षेत्ररक्षण या दरम्यान कशा प्रकारे सजवलं जात आपल्याला पाहिजे. अनिल या ठिकाणी आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्गावरती आलेला. 4 आपण पाहतोय हा चेंडू अतिशय सुंदर खेळण्याचा प्रयत्न. धावबाची संधी आहे तिथे त्यांच्याकडे अपील आणि 1 सिंगल आली. आपल्याकडे धावसंख्या वाढेल. संघात धावसंख्या 8. हा चेंडू सुरेख होता. इथे चेंडू हातामध्ये नाहीये आणि इथे काय घडले फलंदाज बाद.
या दरम्यान चुंब हवेत आहे. पायचे झेल फलंदाज बाद. सगळ्या मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर आता रवी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. एक रवी आतमध्ये आहे, एक रवी मैदानाच्या बाहेर आहे. एक रवी आग ओकतोय सूर्य. इथे मात्र हा चेंडू अतिशय सरळ. तीन बाद 9 धावा आहे. स्वराज हा संघ थोड्याशा अडचणीत आहे. 4-4 षटकांच्या लढती आहेत. चेंडू अगदी आपण पाहतोय कव्हरला खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. षटक संपली. 3 बाद 13. इथे हा चुना आपण पाहिलाय. सुंदर त्या दरम्यान खेळण्याचा प्रयत्न केला जातो. त्या दरम्यान आपण पाहतो एक सिंगल आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाहीये आणि दरम्यानच्या कामाने एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रपणे आपण कर धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. आता 14 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असतं. शांत प्रकारचं वातावरण थोडंसं अशांत करण्याचा प्रयत्न केला जाईल. गोलंदाजी तयार आहे. तुझी हाताने इथे हा चेंडू परत गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. तिथे एक सिंगल आहे. त्यांना पाहिलं होते. अचूक टप्प्याचा मारा दरम्यान होताना आपल्याला पाहिलं होतं. 3 बाद 15 वरती धावा लागेल. कम से कमी 40-45 धावा इथे मात्र होणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. चेंडू मात्र मिडविकेट खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. तिथे चेंडू कव्हर केला गेलाय. एकच धाव. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केलाच गेला नाही. गंधर्व ट्रान्सपोर्ट विरुद्ध स्वराज ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहिलं होते. तिसरं षटक चालू असताना 16 धावा 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी आपल्याला ज्या पाहिलं होत आहे. परत एकदा यावेळी चेंडू उजवेशीच्या बाहेर आहे. पहिली अवांतर धाव आली. आपल्याकडे धावसंख्या 17. 4 षटकांची लढत आहे. वाईट बॉल. पहिला वाईट बॉल आलाय. 17 धावा आहेत. गोलंदाज तयार आहे. परत एकदा थोडासा मिस्टाईम फटका. चेंडू मिड विकेटला. एक सिंगल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. आपल्याकडे धावसंख्या 18. लढावा लागेल इथे स्वराज टीमला. कारण टीमच्या नावातच स्वराज आहे आणि स्वराज हे नाव श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या काळात.
इथे हा चेंडू उसळलाय आणि व्हाईट बॉलचा इशारा आहे. डोक्यापेक्षा जास्त चेंडू उसळला गेला, त्यामुळे इथे व्हाईट बॉल आणि गोलंदाजाला एक वॉर्निंग सुद्धा आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. टोटल स्कोर या दरम्यान आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार. संघाची धावसंख्या 19 वरती धावफलक 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3/19. स्वराज आणि एक मुळशीतली सगळ्यात पहिली सोसायटी कोणती असेल, नाव तिथं स्वराज. या दरम्यान आपण पाहतो चेंडू मिड विकेटला परत एकदा पोहोचला आहे. तिथे क्षेत्ररक्षण सुरू आहे. धावसंख्या 20. अजून एक चेंडू बाकी, अजून एक चेंडू यायचा बाकी आहे. 20 वरती धावफलक 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. करामत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान मात्र बॅकफुटला सरकलाय. चेंडू पॉइंटला असेल तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळालाय. चेंडू या दरम्यान कव्हर होत असताना इथे 2 धावा आल्या आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. संघाची धावसंख्या 30 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा आहेत. 3 फलंदाज बाद आहेत. मुळशीतली असणारी पहिली सोसायटी, नाव तिथं स्वराज आहे. श्रीमंत छत्रपती शिवरायांनी स्वातंत्र्याच्या अगोदरचा कालखंड जर पाहिला तर पूर्वीच्या काळी आम्हाला स्वातंत्र्याचा खरा अर्थ जर कोणी समजून सांगितला असेल तर नाव त्यांचं श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं गेलं. इथे स्वराज नावाचा संघ निश्चितपणे खेळतोय. नरेंद्र विवेक मात्र मैदानाच्या बाहेर येतोय आणि विवेकला दरम्यान पूर्णपणे बाद दिलं गेलेला आहे. तर फलंदाज इथं जर नवीन यायचा असेल तर तो अगोदरचा फलंदाज आपण बाद देतो रिटायर. नवीन फलंदाज अब्दुल मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. शेवटचा षटक आहे. 22 धावा करतोय. इथे यावेळेचा चेंडू आपल्याला पाहायचंय. इथे काय आहे, एक धाव आहे तर म्हणजे पडून पूर्ण. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करण्याचा प्रयत्न या दरम्यान तो केला जातो. 23 वरती दाबला. शेवटचे 5 चेंडू या दरम्यान द्यायचे बाकी. या दरम्यान चेंडू उंची घेतोय. त्या दरम्यान 1 धाव आली. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे 2 धावा येत आहेत. शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा येणार त्याचा फायदा निश्चितपणे होणार आहे. टोटल स्कोर आता 25 वरती जाऊन जे पोहोचते. शेवटचे 4 चेंडू यायचे बाकी आहे. त्यात शेवटच्या 4 चेंडूवरती नरेंद्र कशा प्रकारची गोलंदाजी करणार आहे, या नरेंद्रवरती कशा प्रकारचं आक्रमण अब्दुल करणार आहे ते आपल्याला पाहिजे. या दरम्यान चेंडू कव्हरलाय. क्षेत्ररक्षक बरोबर ते 1 धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी होईल. 2 धावा आरामशीरता येत आहेत आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. संघाची धावसंख्या 27 धावा 27. अजूनही शेवटचे 3 चेंडू यायचे बाकी आहेत. 3 बाद 27 धावा. यावेळेचा चेंडू वाईट. चेंडू खराब आहे.
पाठीमागच्या बाजूला कोण प्रॅक्टिस करतं ग्राउंडच्या आत? थँक्यू सर. या दरम्यान चेंडू परत एकदा पूर्णपणे हवेत आहे, तिथे झेल झालाय. फलंदाज बाद. अब्दुल बाद. आणि आता अब्दुलच्या जागेवरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. प्रभू 4 बाद 28 धावा आहेत. यानंतरचा होणारा सामना काही चेंजेस नाही ना बिपिन सर, अमित बाबा? काही चेंजेस नाही ना मॅच मध्ये? कंटिन्यू तशाच ना मॅच आहे, तसं कंटिन्यू ना का काही चेंजेस आहेत टायमिंग मध्ये? ओके. यानंतर जयगणे चिंकलेम आणि गोल्डन पाम, हा ते पहिले ठरवा काय. इथे मात्र चेंडू सीमार्क बाहेर 4 रन चौकार आहे. स्वराज्य सोसायटीचे चेअरमन आदरणीय आमचे म्हस्के साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. रमपाल म्हस्के अगदी स्वतःहून या ठिकाणी आपल्या सोसायटीतील मुलांचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित झाले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र चेंडू आतामध्ये आला नाही. क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं खराब झाले. एक धावा आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. एक धावा आली. धापरेच्या धावसंख्या 33 आहे. यानंतरचा सामना जो आहे तो ग्लोबल सिनियरिटी बी विरुद्ध गंधर्व एक्सलेन्स फेज 2. चला गंधर्व एक्सलेन्स फेज 2 आले का? गंधर्व एक्सलेन्स फेज 2 आले. ओके. ग्लोबल सिनियरिटी बी आले का? ग्लोबल सिनियरिटी बी, हा ग्लोबल सिनियरिटी ग्लोबल टीमला विनंती असेल संपर्क करा. ग्लोबल. चला टॉस करायचा आपल्याला. तुमची मॅच आहे, तुमचा सामना आहे. टोटल स्कोर बनवला गेलेला आहे तो आता इथे 34 धावसंख्येचा बाटला या ठिकाणी करायचा. संजय कौशिक इनकी तरफ से हर छक्के के लिए 500 रुपए का इनाम है. 500 रुपए से नवाजा जाएगा बल्लेबाज को अगर बल्लेबाज छक्का मारता है तो. बराबर. थैंक यू सर.
गंद्रव ट्रांसपोर्ट के बल्लेबाज सोनू मनीष। सोनू ऑन सेट राइट। बॉलर अजहर। गंद्रव ट्रांसपोर्ट को जीतने के लिए 34 रन चाहिए। मैच का पहला गेंद। अच्छा शॉट, अच्छी फील्डिंग, लाजवाब फील्डिंग। मनीष और सोनू के हर छक्के पे 500 रुपए। गंद्रव ट्रांसपोर्ट के हर शॉट पे पैसों की बौछार होगी, ध्यान रखे बल्लेबाज। अच्छा शॉट, अच्छी रनिंग, अच्छी फील्डिंग, थरो थरो। 2 गेंद 2 रन। पावर प्ले का पहला ओवर। अच्छा शॉट, 3 गेंद 3 रन। गंद्रव ट्रांसपोर्ट। सबराज सोसाइटी की सदी हुई गेंदबाजी। डॉट बॉल। 4 गेंद 3 रन। ये शॉट और कैच कैच कैच। पहला विकेट गिरता हुआ। मनीष 1 रन बनाकर आउट। अगले बल्लेबाज संदीप। अच्छा शॉट, अच्छा शॉट। कैच की कोशिश करते हुए मिस फील्डिंग। 2 रन। बल्लेबाज को जीवनदान मिला। 1 ओवर कंप्लीट। पावर प्ले खत्म। 5 रन गंद्रव ट्रांसपोर्ट। 18 बॉल में गंद्रव ट्रांसपोर्ट को जीतने के लिए 29 रन चाहिए। 1-29। गंद्रव एक्सीलेंस फेज 2 वर्सेज ग्लोबल सेरेनिटी बी। टॉस करें, अपने कप्तानों को भेज दे मंच पे। गंद्रव वर्सेस ग्लोबल। अगले बॉलर अमन, बल्लेबाज संदीप सामना करते हुए। कैमरामैन मंच का भी ध्यान रखे। धर्मवीर जांगड़ा जी। अच्छा शॉट। 2 रन की कोशिश करते हुए दोनों बल्लेबाज। तेज रनिंग, बहुत तेज, बहुत तेज, बहुत तेज। तेज तरार बल्लेबाज संदीप।
17 गेंद में 27 रन चाहिए भाई छोरो। वाइड वाइड, ऐका ना, एक गेंद 3 रन इस ओवर में। वाइड, एक गेंद 4 रन, टोटल स्कोर 9 रन। अगेन वाइड, 3 लगातार वाइड। गेंदबाज के ऊपर प्रेशर दिखता हुआ। आगे बढ़ के मारा, अच्छा तेज तरार शॉट, 4 रन संदीप। दुसरं षटक चालू आहे. धापरकर धावसंख्या 1/15 झाला. फलंदाज तयार आहे. धापरकरची धावसंख्या निश्चितप्रमाणे आपण जर पाहिली या ठिकाणी धापरक मात्र झटपट अगदी जो वाढला जाईल आपल्याला पाहायचंय. पाहता पाहता चेंडू सीमारच्या झोपाचा अगदी खेळला गेला होता आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहिलंय धापरकरची धावसंख्या जी आहे ती आता 1 ने पुढे जाईल की 2 ने. 2 धावा आताच्या आहेत आणि धापरकर धावसंख्या 17 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 14 चून आणि 17 धावा अजून या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. हिशोबाने परदेचा पंचांना पार करून इथे यावेळेस एक्स्ट्रा झाली. चूक आहे. चेंडू पचायला फाईल लागला. सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. चौकाराच्या पर्यंत आपल्याकडे जाऊन पोहोचलाय. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचून ती आता 21 धावा आहेत. समीकरण परत एकदा बदललं जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 13 आणि या 13 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 13 चेंडू 13 धावा. चेंडू 13. यावेळेस परत एकदा वाईट बॉल. इथे वाईट बॉलची मालिका संपायला तयार नाही. लगातार 3 वाईट तर आलेच होते. अजून एक वाईट तर आपल्याला पाहायला मिळालाय. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सुद्धा खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक बरोबर ते असेल. पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या धापरकर धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 आहे. एक फलंदाज बाद. शेवटच्या 12 चेंडू आणि 10 धावा.
2 ओवर के बाद कुल मिलाकर स्कोर अभी 24 रन है और इसके बाद जीतने के लिए 12 गेंदों में और भी 10 रन की जरूरत है। 12 के अंदर 10 रन और भी जीतने के लिए चाहिए। पहिल्या षटकात फक्त 5 धावा आले होते, पण या षटकात 19 धावा आल्यात अमोलला। बराचसा महागडा ठरताना या दरम्यान आपल्याला अमोल जो पाहायला मिळालाय, निम्म्या धावा एकट्या अमोलने दिल्यात। म्हणजे इथे एकूण धावफलक सुरुवातीच्या कालखंडामध्ये आम्ही पाहिला 33 बनवलेला आहे। 34 धावा संख्येचा पाठलाग करत असताना इथे 19 धावा एकट्या गोलंदाजाने दिलेल्या आहेत। आणि ज्या ज्या गोलंदाजाकडून खराब प्रकारची कामगिरी झाली ते संघ अडचणी झालेले आहेत। सकाळी आम्ही एक सामना पाहिला, त्या सामन्यामध्ये 4 षटकात संघाची धावसंख्या 4 षटकात 68 आणि 2 षटकात धावा 2 गोलंदाजांनी खर्च केला 49, एकाने 25, एकाने 24। हलक्या हाताने चिड्यात्रामध्ये खेळून काढण्यात आले। क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करेल, चांगलं क्षेत्ररक्षण आहे। एक सिंगल आली, एका सिंगलचे पॉईंट आपल्या कोर्टावर पोहोचेल। संघाची धावा संख्या 25 आहे। शेवटच्या 11 चेंडू बाकी आहे, जिंकण्यासाठी 9 धावा या दरम्यान बनवायच्या आहे। 11 गेंदों में 9 रन और भी जीतने के लिए जो बनाना है। गंधर्व ट्रांसपोर्ट इनके लिए फुल टॉस, इथे मात्र चेंडू मिळाला, खेळण्याचा प्रयत्न केला गेला। क्षेत्ररक्षण सुरेख आहे, त्या दरम्यान अद्याप आपण पाहतोय चेंडू हातामध्ये आला असता। स्कोर जर आपण पाहिला 1ने परदेचा पुढे जाईल। 26 रन 26 धावा 1 गड्याच्या मोबदल्यावर लढावा लागणार आहे, लढल्याशिवाय पर्याय नाही। हा चेंडू टच, चेंडू निर्धाव आहे। सत्तावीस वरती धावफलक। या दरम्यान चेंडू मिड विकेटला तिथे हातात आहे, फलंदाज बाहेर आहे। धक्का क्रमांक 2 आहे। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अनिल टाऊ मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळेल नवीन फलंदाज आलाय। पाहूया अनिल काय करत करते मैदानाच्या आत। समीकरण एकदा आपण पाहूया। शेवटचे चेंडू शिल्लक राहिली 7 बनवायच्या, 7 हा चेंडू निर्णायक आहे। 7 चेंडू 7 धावा। गोलंदाजीवरती तयार, उजव्या हाताने हो हा चेंडू सुरेख आणि काय घडलाय, फलंदाज बाद। कोणता फलंदाज बाद आहे सर? बाद कोण आहे? इथे फलंदाज संदीप बाद। शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 6 आणि बनवायच्या 7 धावा आणि कंपल्सरी चेस आहे। कंपल्सरी चेस आहे। न्यू बॅट्समन सतीश मैदानाच्या आतमध्ये। दोन्ही संघांसाठी एक शब्द निश्चितप्रमाणे सांगेल की तुम्ही दोन्ही संघाने मात्र स्वप्न पाहिले। 2-2 सामने तुम्ही जिंकले, 2-2 मैच आपने जीते, तीसरी मैच भी आपकी जीतनी है। और ऐसा कहा जाता है कि कोई तुम्हारे मंजिल से तुम्हें दूर कर दे, ये इतनी आसान बात नहीं है। कोई तुम्हें तुम्हारी मंजिल से दूर कर दे, ये इतनी आसान बात नहीं है। मेहनत करो और तोड़ दो ताला, ये सपने तुम्हारे किसी बाप की जायदाद नहीं है।
लढावं लागणार इथं, लढल्याशिवाय पर्याय नाही. दोन्ही संघांना तेच करावं लागेल. कारण आम्ही पाहिलंय पहिल्या षटकात फक्त 5 आले होत्या, पण दुसऱ्या षटकात 19 पण आलेले आहेत. आणि आता इथे 7 धावा ज्या बनवायच्या आहेत. स्ट्राईकला फलंदाज आलेला नॉट्रेकच्या बाजूला सतीश आहे आणि गोलंदाज मार्गाची गोलंदाज प्रमोद आहे. जर कुठल्या प्रकारचा अवांतर चेंडू पडला गेला नाही तर, म्हणजे 6 चेंडू मध्ये जर कुठल्या प्रकारचा वाईड बॉल नो बॉल जर पडला नाही तर 6 चेंडू बाकी आहेत आणि 7 धावा या दरम्यान रोखायच्या आहेत. स्वराज टीमला बनवायच्या आहेत. गंधर्व ट्रान्सपोर्ट टीमला या दरम्यान आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळायचा प्रयत्न. एक सिंगल येईल. दाबरेकडे पुढे जाईल. दाबरेकडे धावा संख्या 28 आहे. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या. 6 धावा आहेत. 34 धावा संख्येचा पाठलाग मैदानाच्या मध्ये आपल्याला जो पाहायला होतो. फलंदाज सतीश साडी. प्रमोद तयार. उलटा चेंडू तिथे एकदा आपण पाहूया. रोहित लोखंडे चेंडू कव्हर करताना पाहिला आता एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न केला. धावबाची संधी आहे आणि इथे काय घडलंय पाहूया. 4थ्या धाव संख्येचा प्रयत्न केलाय आणि ते 7 5 ताज और ये सरताज आन बान शान और उसमें एक जान. 4 धावा आणि या 4 धाव संख्येने धापरेगावची धावा संख्या 32 वरती दापाला. शेवटचे 4 चेंडू आणि 2 धावा या दरम्यान आपण पाहतोय. एक धाव जी पडून पूर्ण आहे. एक सिंगल. 3.3 षटकात 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये 33 धावा आहेत. आता फक्त एक धाव या दरम्यान जी बनवायची बाकी आहे. मगाशी संजय सरांने मात्र कळवलं होतं आम्हाला. संजय सर ने कहा था हर चक्के के लिए 500 रुपए का इनाम है, लेकिन अभी तक किसी ने ये ट्राई नहीं किया. अभी ट्राई किया है और 500 रुपए का इनाम मिल सकता है. यहाँ पे अगर एक छक्का लगा तो और ये छक्का लगेगा 500 रुपए का इनाम. Congratulations, Gandharva Transports.